Welcome to our online journey. I welcome you all. Today we are going to talk about noun. What is noun? Generally, we know the meaning of this word. The name, noun, name and नाम. अशा प्रकारे आपण नाउन म्हणजेच काय, नाम किंवा नाव एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला, पक्ष्याला, एखाद्या प्रसंगाला, एखाद्या कल्पनेला दिलेले जे नाव असते दॅट इज कॉल्ड नाउन. फॉर एक्झाम्पल, दिस इज व्हाईट बोर्ड. In this sentence, whiteboard, board is a name of an object. Means या वस्तूचं नाव काय, बोर्ड आहे. त्या बोर्ड या नावाने या वस्तूला ओळख मिळाली, that is called noun. See that this is a pen. या वस्तूला सुद्धा पेन या नावाने ओळख मिळाली, म्हणून आपण पेन या शब्दाला नाउन म्हणतो किंवा नाम म्हणतो. एवढी सोपी आणि सरळ याची डेफिनेशन आहे. The definition of noun is whatever the names are given to refer the animals, objects, events and whatever the things you see around yourselves, that is called noun. What are the things that we find around us? For example, man, tree, book, pen, sun, moon, car, animals. हे एक्झाम्पल समोर रँडमली घेतलेले आहेत. हे सगळे जे दिसतात हे त्या वस्तूचे किंवा त्या एखाद्या ऑब्जेक्टचे नाव आहेत. आणि जनरली ज्या नावाने तो ऑब्जेक्ट ओळखला जातो त्याला आपण नाउन म्हणतो. मीन्स नाउन इज अ वर्ड दॅट इज यूज टू रेफर ॲनिमल्स, ऑब्जेक्ट्स, इव्हेंट्स, आयडियाज, इमॅजिनेशन्स, म्हणजे व्हॉट एव्हर द थिंग्स आर आयडेंटिफाईड विथ द हेल्प ऑफ दोज नेम्स दॅट इज कॉल्ड नाउन. ओके, आता नामाचे म्हणजेच नाउनचे काही प्रकार आहेत. देर आर सम टाइप्स ऑफ नाउन्स. जे काही महत्त्वाचे प्रकार आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. व्हॉट आर द इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ नाउन्स दॅट वी आर गोइंग टू टॉक अबाउट. फर्स्ट इज प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउनचा मराठीमध्ये अर्थ होतो विशेष नाम. विशेष म्हटलं की अनेक नामापेक्षा तो वेगळा बनतो किंवा विशेष बनतो. एक उदाहरण जर सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल, वी आर इन द क्लास. आपण क्लासमध्ये आहोत. देअर आर सम स्टुडंट्स, काही विद्यार्थी आहेत. आणि एखाद्याला मी असं म्हटलं की त्या विद्यार्थ्याला बोलून आण. गो अँड कॉल दॅट स्टुडंट. अशा वेळेला कोणत्या विद्यार्थ्याला बोलून आणायचं, नेमकं कोणत्या विद्यार्थ्याला बोलून आणायचं हे संबंधित व्यक्तीला कळत नाही. का कळत नाही? कारण की स्टुडंट मी म्हटलं, स्टुडंट हे जनरल कॉमन नाव नाही. आपण विशेष नामाचा या ठिकाणी उल्लेखच केलेला नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला बोलून आण यामध्ये कन्फ्युजन होते. मीन्स देअर इज कन्फ्युजन ऑफ द आयडेंटिफिकेशन इन दिस सेंटेन्स. विद्यार्थ्याला बोलून आण म्हणजे काय समजायचं आपण? त्याच ऐवजी आपण जर म्हटलं रमेशला बोलून आण, तर एखादा ऐकणारा व्यक्ती जाईल आणि रमेशला बोलून आणेल. म्हणजेच काय, हे रमेश काय असेल? प्रॉपर नाउन असेल. रमेश हे प्रॉपर नाउन असेल. थोडक्यात अनेक सामान्य नामापैकी जर तुम्हाला एखाद्याला वेगळी ओळख द्यायची असेल तर अशा वेळेला त्याचं कोणतं तरी नाव आपण घेतो किंवा ठेवतो. अशा वेळेला दॅट नेम बिकम्स प्रॉपर नाउन. वन मोर एक्झाम्पल. सी दॅट, मी जर तुम्हाला असं म्हटलं रिव्हर मीन्स हिअर नदी. मी म्हटलं मला एक नदी माहीत आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये असा विचार येईल की नदी तर आहे, मग नद्या तर अनेक आहेत.
देअर आर मेनी रिव्हर्स इन द वर्ल्ड. मग मी कोणत्या नदीविषयी बोलत आहे हे तुम्हाला कळणार नाही. दॅट टाइम वी मस्ट नो द नेम ऑफ दॅट रिव्हर. मीन्स रिव्हर न म्हणता मी जर असं म्हटलं गंगा रिव्हर, गंगा. नाउ आय हॅव टेकन द नेम ऑफ दॅट रिव्हर. मीन्स दिस कॉमन वर्ड, दिस कॉमन नाउन चेंज इनटू प्रॉपर नाउन. या नदीला आपण काय बनवलं? गंगा बनवलं. म्हणजे गंगा ही विशेष नाव आलं आणि अशा कारणामुळे आपण त्याला एखाद्या सामान्य नामापासून त्याला वेगळं करतो, त्याला नाव देऊन. दॅट इज कॉल्ड प्रॉपर नाउन. परत एक एक्झाम्पल आपण घेऊ. समजा स्टुडंट्स आहेत. स्टुडंट्स, हा स्टुडंट शब्द पाहिला आपण तर आपल्याला नेमकं कळत नाही कोणते स्टुडंट्स, कोणते स्टुडंट्स, किंवा त्याचं नेमकं आयडेंटिफिकेशन आपल्याला कळत नाही, ओळख कळत नाही नेमकं काय. आता या स्टुडंट्सपैकी एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं आपण नाव घेतलं तर आपल्याला पटकन कळते की आपण या विशेष व्यक्तीविषयी बोलत आहोत. मग या ठिकाणी मी घेतो सीमा. ओके, या स्टुडंट मधली एक सीमा आहे. म्हणजे हे जे नाव दिसतात आपल्याला हे सामान्यपणे घेतलेले असतात म्हणून त्याला कॉमन नाउन म्हणतो आपण. त्याचा विचार आपण नंतर करूच. सध्या एक एक टाईप बघू, एक एक प्रकार बघू. प्रॉपर नाउन तर कोणतं असते तर असते सीमा. कारण की अनेक मुलींपैकी सीमा या नावाने आपण तिला वेगळं केलं. मीन्स देर इज अ स्पेशल आयडेंटिफिकेशन refer to that lady, to that girl by the name that is Sima, and therefore Sima becomes proper noun. One more example. City. City आपण शब्द घेतला. सिटी मीन्स शहर. आपण जर म्हटलं की आय नो सिटी, मला सिटी माहित आहे, यावरून निश्चित होणार नाही की नेमकं मला कोणती सिटी माहित आहे. किंवा मी ज्या व्यक्तीला सांगेन की मला या सिटीविषयी सगळं माहीत आहे तर त्या व्यक्तीला सुद्धा कन्फ्युजन निर्माण होईल. देअर विल बी कन्फ्युजन इन हिज माइंड. जे विच टाइप ऑफ सिटी ही इज टॉकिंग अबाउट. सिटी, शहर हे सामान्य नाम झालं तर आपल्याला विशेष नाम पाहायचे आहेत ना. सीमा जसं ज्याप्रमाणे विशेष आहे, या ठिकाणी मी असं म्हणून मनसर. मनसर हा शब्द घेतला म्हणजेच काय, मनसर या सिटीमधून एक विशेष नाम तयार झालं. कारण की अनेक सिटीपैकी मनसर एक सिटी आहे, परंतु मनसर बिकम स्पेसिफिक. थोडक्यात सांगायचं काय, हे प्रॉपर नाउन जे असतात हे स्पेशली सिंगल गोष्टीसाठी यूज केलेले असतात. इट इज यूज टू रेफर सिंगल ऑब्जेक्ट और ॲनिमल्स, सिंगल ऑब्जेक्ट और पर्सन्स. मीन्स थोडक्यात प्रॉपर नाव म्हणजे विशेष नाम, आणि विशेष नाम म्हणजे सामान्य नामामधून त्याला विशेष करण्यासाठी सिंगल नाउन यूज केलेलं असते, त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. तर नेक्स्ट बघू आपण कॉमन. आता याच्याच विरुद्ध, म्हणजे हे जे आपण पाहिलेले आहेत, विरुद्ध म्हटल्यापेक्षा हे दोन आपण आधीच एक्झाम्पल पाहिलेले आहेत. प्रॉपर नाउन्स आहे, हे ऑटोमॅटिकली कॉमन नाउन्स होतं. आता कॉमन नाउन मध्ये जनरली काय असते, कॉमन नाउन इज अ नेम फॉर समथिंग विच इज कॉमन फॉर मेनी थिंग्स, पर्सन्स और प्लेसेस. कॉमन नाउन जनरली अनेक व्यक्ती असतील किंवा गोष्टी असतील किंवा ऑब्जेक्ट असतील, अशा अनेक गोष्टीसाठी जे एक नाव वापरलेलं असते त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. उदाहरणार्थ समजा अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या नावाचे आहेतच, परंतु त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण स्टुडंट म्हणतो, मग हे कॉमन बनतेस, बरोबर. नंतर सिटी म्हटलेलं आहे या ठिकाणी, सिटी. आता सिटी म्हटलं की या सिटीमध्ये अनेक सिटी आल्या, वेगवेगळ्या नावाच्या सिटी आल्या, अशा वेळेला सुद्धा आपण हे कॉमन नाउन बनते. उदाहरणार्थ नंतर कार्स, कार म्हटलं की अनेक कंपन्यांच्या कार त्यामध्ये आल्या. म्हणजेच अनेक नावांना एकत्रित करण्यासाठी जो कोणता शब्द वापरलेला असते
म्हणजे सामान्य नाम म्हणून जे वापरलेलं असते त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा कंट्री. कंट्री शब्द दिलेला आहे. कंट्री मीन्स देश. मग कंट्री म्हटलं की आपण कोणत्याही देशाला कंट्रीज म्हणतो, पण त्याचं विशेष नाव जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ते कॉमन नाउनमध्ये असतं. उदाहरणार्थ कंट्री, मग कंट्रीमध्ये अमेरिका येईल, इंडिया येईल, चायना येईल, अनेक येतील जे आपल्याला माहीत असतील ते. थोडक्यात सांगायचं काय की कॉमन नाउन जे असते ते जवळपास अनेक गोष्टीसाठी यूज केलेलं असते. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक जर, हा शिक्षक जे शब्द आहे टीचर. टीचर आपण सगळ्यासाठी टीचर वापरतो. मग हा टीचर शब्द कॉमन नाउन झाला. जोपर्यंत आपण त्या शिक्षकाचं नाव घेत नाही तोपर्यंत तो कॉमन नाउन बनतो. म्हणजे अशा प्रकारे आपण कॉमन नाउन समजून घेता येईल. प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन मध्ये तोच फरक आहे. सीमा प्रॉपर नाउन झालं तर स्टुडंट काय झालं, कॉमन नाउन झालं. मंचर प्रॉपर नाउन, सिटी कॉमन नाउन. ओके. आता आपण एक समोरचा भाग पाहू. abstract. Abstract noun. Abstract noun generally काय असते? Abstract noun is a word for something that cannot be seen but is there. Abstract noun is the word that cannot be seen. Abstract noun असा एक शब्द असतो की तो पाहिले जात नाही, म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, परंतु त्याचं अस्तित्व असते. देयर इज एक्झिस्टन्स ऑफ दॅट वर्ड इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग एक्झिस्टन्स ऑफ दॅट वर्ड इट कॅनॉट बी सीन. दॅट टाइम द नेम ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड abstract noun. It has no physical existence. No physical existence means this type of nouns cannot be seen, cannot be touched. Generally, it refers to ideas, qualities and conditions. हे abstract noun जनरली कल्पना, क्वालिटीज, गुण आणि कंडिशन्स किंवा परिस्थिती अशा प्रकारच्या गोष्टीसाठी अशा प्रकारचे नाउन वापरलेले असतात. म्हणजे abstract noun जनरली काय आहे की ते आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत. दॅट कॅन नॉट बी सीन विथ द हेल्प ऑफ आवर आईज. दॅट कॅन नॉट बी टच्ड बिकॉज these types of nouns are not physical. Means there is no physical existence to these nouns. म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी ह्या नसतात. थोडक्यात आता एक उदाहरण म्हणून दिलं आहे बघा. abstract noun चे उदाहरण ट्रूथ. ट्रूथ, आता ट्रूथचा अर्थ होते सत्य. सत्य हे नाव नाही, परंतु आपल्याला हे डोळ्याने दिसत नाही, बरोबर. कारण की हे फक्त आपल्याला अनुभवता येते विथ द हेल्प ऑफ आवर सेन्सेस. सेन्सेस म्हणजे कोणते सेन्सेस? आपल्या माइंड मधले सेन्सेस. आपण मनानं याला जाणू शकतो, डोळ्यानं पाहू शकत नाही. दॅट टाइम द नेम्स ऑफ सच ऑब्जेक्ट सच वर्ड्स आर कॉल्ड abstract noun. नंतर हॅपीनेस. हॅपीनेस आनंद. आनंद सुद्धा एखादी वस्तू नाही की जी आपल्या डोळ्यासमोर दिसेल आपल्याला, किंवा आनंद या शब्दाला आपण फिजिकली टच करू शकत नाही, फक्त ते जाणू शकतो. मीन्स इट इज नॉट टच्ड, इट इज नॉट सीन, therefore that is called abstract noun. One more example. Anger, राग. राग सुद्धा आपल्याला डोळ्याने दिसत नाही. नंतर फ्रेंडशिप. फ्रेंडशिप सुद्धा हे पण आपल्याला डोळ्याने दिसत नाही. अशा वेळेला याला abstract noun म्हणायचं, की जे निश्चित आपल्या डोळ्यासमोर कधीही उभं राहत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाही. अशा वेळेला आपण त्याला abstract noun म्हणायचं. नंतर ह्युमर. विनोद.
अशा प्रकारे आपण ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय हे या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचं म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन हे आपल्या डोळ्याने दिसणारे नसतात, त्याला फक्त आपण आपल्या भावनेने जाणून घेतो. विथ द हेल्प ऑफ आवर इमोशन्स अँड फिलिंग्स वी कॅन अंडरस्टँड, वी कॅन गेट द एक्झिस्टन्स ऑफ दीज नाउन्स. ॲक्च्युली ते फिजिकली एक्झिस्टन्स नसतात, परंतु आपल्या भावनेने त्याला आपण समजून घेऊ शकतो, म्हणून त्याला ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. Now the next type of nouns is concrete noun. Concrete noun. आता कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय आपल्याला पाहायचं. जनरली ॲबस्ट्रॅक्ट नाउन जे आहेत त्याच्या अगदी विरुद्ध, मीन्स कॉन्क्रीट नाउन इज द एक्झॅक्ट अपोजिट ऑफ ॲबस्ट्रॅक्ट नाउन. जे आपल्याला डोळ्याने दिसते, अशा ऑब्जेक्टसाठी जे नाव यूज केलेले असतात त्या नावांना आपण कॉन्क्रीट नाउन म्हणतो. उदाहरणार्थ चेअर, टेबल, बॅग अशा प्रकारचे जे सगळे नाउन असतात. उदाहरणार्थ परत आणखी वॉटर, पेन, हे सगळ्या ज्या वस्तू आहेत हे ऑब्जेक्टचे नाव आहेत, म्हणजे एखाद्या वस्तूचे नाव दिलेले आहेत. त्याला आपण कॉन्क्रीट नाउन का म्हणायचं आहे, कारण की आपल्याला स्पर्शही करता येतात. मीन्स ऑल दिस नाउन्स कॅन बी टच्ड अँड ऑल दिस नाउन्स कॅन बी सीन बाय अवर आईज ऑल्सो. ते फिजिकली ते अस्तित्वात असतात. ऑल दिस नेम्स आर इन एक्झिस्टन्स, ते वास्तवात असतात. अशा वेळेला आपण याला कॉन्क्रीट नाउन म्हणतो. इन दिस वे वी हॅव ट्राईड अवर बेस्ट to learn some parts of nouns. Now it is time to give you homework. आणि तुमच्यासाठी होमवर्क हे की आपण आज जेवढे नाऊनचे प्रकार शिकलो त्या प्रत्येक नाऊनच्या प्रकारसाठी किमान 5 नाऊन तुम्हाला शोधायचे आहेत. मीन्स फॉर एव्हरी टाईप ऑफ नाऊन यू हॅव टू फाइंड आउट मिनिमम 5 नाउन्स. फॉर एक्झाम्पल प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, ॲबस्ट्रॅक्ट नाउन, कॉन्क्रीट नाउन. या प्रत्येक प्रकारासाठी किमान तुम्हाला 5 नाउन शोधायचे आहेत. आजचं होमवर्क कंप्लीट करा अशी अपेक्षा करतो आणि आजचा तास आपण इथेच थांबू. धन्यवाद.